तर नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरनं डिवचलंय। तुम्ही राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला संपवता संपवता तुमचं काय झालं असा सवाल ट्विटरवरनं विचारण्यात आला। आणि यालाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनीही लगेच उत्तर दिलंय। मतदारांचे आभार मानण्याऐवजी तुम्हाला ठाकरे आठवतात यावरनंच ठाकरे ब्रँड आहेत हे दिसतं। या दोघांमध्ये नेमकं कसं ट्विटरवर रंगलंय पाहूयात। तर श्री उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, 3 राणे 3 सभागृहात पोहोचले आहेत। राणे आणि अंधारेंमधलं हे ट्विटरवर आपण बघतोय, एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार। तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले। काही काळ तुम्हाला यश मिळालं, पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितलं तेव्हा एक जाणीव झाली। देव काही काळ परीक्षा घेतो, पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो। जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळतं, पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो। उद्धव ठाकरे, तुम्ही कोणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली। राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा, असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर आता तरी कोणासोबत कपटीपणानं वागू नका, तुम्हाला या मी शुभेच्छा देतो, असं निलेश राणेंनी म्हटलंय। पण त्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं, तुमच्या मुलांनाही अक्कल द्या, असा सल्लाही दिलाय। जर त्यांची घमेंड उतरली असेल तर नाहीतर तुमचं अजून कठीण होईल, असं म्हणत एक सल्लाच दिलेला आहे निलेश राणेंनी। तर सुषमा अंधारेंचं ट्विट आपण बघतोय, म्हणून तुम्ही अजूनही बालिश आहात। अरे, मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे, पक्षनेत्यांचे किंवा ज्या आई वडिलांनी घडवले त्यांचे आभार मानायचे, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावलाय। ते सगळं सोडून उद्धव ठाकरे साहेब आठवतात, यातच ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शेंबडे आहात हे